श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। यदालम्बोदरमहन्ति तदां प्रत्युभसम्भवं तदालं वेदयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं रुद्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः। ईश्वरो गुरुरात्मे मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। विभो भक्तिने मोक्षैः तुच्छकेन गुणागावया वेदतो हि मुखेन तर्हि स्वर्णदीचन्द्रभागा नमस्कारादारुणमण्डलङ्गा मंगलमूर्ति मोरया पंढरीनाथ महाराज की जय। जगदम्बा भवानी माता की जय। बजरंगबली हनुमान की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय।
अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
नावाचा अभंग आहे कीर्तनाच्या गुरुवंदासाठी घेतलेला. महाराज उपदेश करताना सांगताय धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे नमा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे नाही भीड भाड तुका म्हणे सारा बोल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पंढरीनाथ महाराज गजर मोठा व्हायला पाहिजे नाही का? गजर हा कीर्तनाचा प्राण आहे. गजर हा कीर्तनाचा प्राण आहे. श्रोता वक्ता श्रोते आणि वक्ता दोन्ही गुण कीर्तन आहे. पण बोलत असताना आम्ही बोलायचं तुम्ही ऐकायचं. हे दोघे पण आहेत पण दोघे पण एकाच वेळी बोलूया नाही का? प्रश्न आणि उत्तर नाही चालू म्हणून शब्दशः अर्थ घ्यायचा नाही समजून घ्यायचंय. तेव्हा कीर्तनामध्ये गजर झाला पाहिजे. गजर हा कीर्तनाचा प्राण आहे. मोठा गजर झाला पाहिजे. का करायचा हो गजर? कीर्तनामध्ये गजर का करायचा? बुवा सांगतात म्हणून का? बरोबर, बुवा सांगतात म्हणून तर करायचाच आहे. तरी सुद्धा गजर करण्याचे दोन हेतू आहे. गजर करण्याचे दोन हेतू आपल्या मुखाला पण हे सुबत वाचायला लागतं नंतर नाही म्हणजे ताण नाही पडत ना. गंमत सांगतोय आपल्या मुखाला भगवत नामाची सवय लागावी नाही. कीर्तन गजर करण्याचे दोन हेतू. त्यातला पहिला हेतू आपल्या मुखाला भगवत नामाची सवय लागावी. आपल्या मुखाला भगवत नामाची सवय का लागावी हा प्रश्नच आहे नाही का? भगवत नाम घेण्याचं महात्म्य काय आहे मी काही सांगायला नको. सर्व रामदासांनी सांगितलं बीज वाढवावे नाम बीज राम नाम धर्म तो बीज. हे नाम जे आहे ना हे नाम घेण्यासाठी सवय लावावी लागते. सवय कोणत्याही गोष्टीची सवय लावावी लागते. पडिले बळा इंद्रिया सकाळा भाव तो विराळा नाही तुझ्या. सवय लावावी लागते. पण चांगल्या गोष्टीची सवय लावावी लागते. वाईट गोष्टीची नाही लावावी लागत. ती लागते आपोआप लागते. वाईट गोष्टीची सवय लावावी लागते का? ते अवगुण वाईट गोष्टी आपोआपच येतात सहजासहजी येतात. पण चांगली गोष्ट येत नाही. आणि भगवत नामाची सवय लावावी लागते. आणि का लावावी? घरात बसून लागत नाही. टीव्हीच्या पुढे बसून नामाची सवय लागेल का? इथे जर आलो आपण सत्संगाला आलो कीर्तनाला आलो भजनाला आलो नामस्मरणाला आलो उपासनेला आलो तर नामाची सवय लागेल एकमेकांच्या सहवासात. म्हणून काल सांगितलं मी परमार्थाची पहिली पायरी नामस्मरण. नामस्मरण नव्हे सत्संग ही पहिली पायरी. परमार्थाची पहिली पायरी टप्पा पहिला. आपल्याला अनेक टप्पे गाठायचे आहेत. त्या पदापर्यंत पोहोचायचं असेल तर पहिली पायरी सत्संग आहे. सत्संगात मिळण्यामुळे अनेक गोष्टी आपल्या कानावर पडतात. चांगल्या गोष्टी कानावर पडतात. श्रवण करायचं आणि त्यानंतर त्याचं चिंतन मनन आणि मध्ये निध्यास. आणि मग पहिली पायरी नामस्मरण आणि सत्संग. म्हणून त्यांनी स्वामी म्हणाले सदा संतांपाशी जावे. काय म्हटला होता? सदा संतांपाशी जावे त्यांच्या जवळी बैसावे. ते जे सांगतील ते ऐकावे. वेगळा उपदेश नाही तेच उपदेश होतील. जे सांगतील ते श्रवण करायचे तोच त्यांचा उपदेश त्यांच्या मुखात. जे बाहेर पडतील शब्द तेच प्रमाण त्यालाच उपदेश म्हणायचं. वेगळा उपदेश नाही. उपदेश त्याचा अर्थ कानात मंत्र नाही का? ती एक पद्धत आहे. शक्तिपात दीक्षा योग ही एक पद्धत आहे. अनेक पद्धती. परंतु आमच्या टेंबे स्वामी महाराजांनी सांगितलं पंढरीनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ. पहिली पायरी परमार्थाची सत्संग ही सांगितली. आणि म्हणून या सत्संगामध्ये नामस्मरण घेतो. या निमित्तानं नामस्मरण होईल. नामाची सवय
तर अंते मती सागती. सुभाषितकार म्हणाले, शास्त्रकार म्हणाले, अंते मती सागती. मती म्हणजे बुद्धी, आणि अंतकाळी कशी तुमची बुद्धी असेल, ज्याच्यात असेल तुमचं चित्त वृत्ती मन बुद्धी, त्याप्रमाणे सागती पुढची गती प्राप्त होते. शेवटच्या क्षणी अंतकाळी तुमचं मन कशात आहे, चित्त कशात आहे, खाण्यात आहे, पिण्यात आहे, पैशात आहे, घरात आहे, इस्टेटीत आहे, मुलाबाळांमध्ये आहे, धनात आहे, कशात आहे, त्याप्रमाणे तुमची गती प्राप्त होते. आणि म्हणून आपल्याला जर या सर्व गोष्टीतून मुक्त व्हायचं असेल तर नामाची सवय लावून घ्यायला सांगितली. अंतःमती सागती. नामस्मरणानं मोठे मोठे तरले अजामिळाचं उदाहरण आहेच. नामानं तो तरला. पुराणातलं वर्णन आहे, उदाहरण आहे, भागवताचं उदाहरण आहे. त्यानं कधी आयुष्यामध्ये घेतलं नाही नाम, पण शेवटच्या क्षणी त्याच्या मुखात नाम आलं. निर्विकल्प नाम आलं बरं का. त्याच्या मनात दुसरा कोणताही विकल्प नव्हता, फक्त नामच होतं. सकाम नव्हतं, निष्काम नाम होतं. काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून ते नाम नव्हतं. मुलाला हात मारली होती फक्त, नारायणा मला तहान लागले पाणी पाज. नारायण 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 नारायण. शेवटच्या क्षणी नारायणाचं नाम आलं, मुलगा आला नाही. शेवटी नारायणालाच यावं लागलं आणि याला देऊन. पण यमदूत पहिले आले, महापापी. अंधकाळ जेव्हा आला तेव्हा यमदूत आधी आले, नंतर विष्णुदूत पण आले, आणि नंतर कळलं याच्या मुखात शेवटच्या क्षणी नाम होतं म्हणून या विष्णू लोकाला घेऊन चला. नामाचं महात्म्य आहे, नामाचं महात्म्य. मग आम्हाला तुम्हाला जर विष्णू लोकाला जायचं असेल, अनेक लोक आहेत, चांगले लोक आहेत. गोलोक आहे, विष्णू लोक आहे, ब्रह्मलोक आहे, शिवलोक आहे, देवलोक आहे, यक्षलोक आहे, किन्नर लोक आहे, गंधर्व लोक, अनेक लोक आहेत. त्यामध्ये चांगल्या लोकांना आपल्याला जायचं असेल, सतती व्हावी असं जर वाटत असेल तर या मुखाला नामाची सवय लावून घ्यावी लागेल, लावली पाहिजे, असं साधू संतांनी आम्हाला सांगितलं. पुराणांतरी वर्णन आहे. पहिला हेतू कीर्तनात गजर करण्याचा हेतू, नामाची सवय लागावी, हा पहिला हेतू बरं का. आणि दुसरा हेतू, दोन हेतू. पहिला हेतू मुखाला भगवत नामाची सवय लागावी. का लागावी? सद्गती प्राप्ती व्हावी म्हणून. त्यानिमित्तानं का होईना मुखाला नामाची सवय लागते इथं बसून. आणि दुसरा हेतू कीर्तनात येणारी झोप जावी म्हणून गजर झाला पाहिजे. पंढरीनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ. कीर्तनात येणारी झोप जावी म्हणून गजर झाला पाहिजे. कीर्तनात झोप येते, बाकी कुठे येत नाही, नाही का? मग ती काय येते झोप? कीर्तनातच काय येते झोप? याला कारण आहे. कीर्तनातच झोप येते त्याला कारण, झोप ही जी आहे ना, रूपक आहे. ही झोप कुंभकर्णाची प्रिया, त्याची प्रिया म्हणजे मैत्रीण, नाही का? बायको नव्हे, लग्नाची बायको वेगळी, तिचं नाव वेगळं आहे. मी सांगितलं नंतर आख्यानच सांगणार आहे नंतर एका दिवशी. तिच्या कुंभकर्णाच्या लग्नाच्या बायकोचं नाव बऱ्याच जणांना माहिती नाही. रावणाच्या बायकोचं नाव माहिती, मेघनाथाच्या बायकोचं नाव माहिती अनेक, परंतु कुंभकर्णाच्या बायकोचं नाव बऱ्याच जणांना माहिती नाही. आहे तर बुवा नाही ना, म्हणून अनेक जणांना माहिती नाही. आणि त्यात काही दोष नाहीये, पुराण भरपूर आहे. किती जणांच्या बायकांची नावं लक्षात ठेवायची, नवऱ्यांची, त्याच्या घरातल्या त्यांची, नाही का? एवढं राहील तेवढं आपल्याला, एवढं आठवणीत राहील तेवढं. नाही, जे तुम्हाला ठाऊक आहे ते आम्हाच नाही, आणि आम्हाला ते ठाऊक आहे ते तुम्हाच नाही, त्या असणार त्यात काही नवल नाही. आणि म्हणून ही कुंभकर्णाची जी प्रिया होती, ती कुंभकर्ण मारला गेला. कुंभकर्ण मारला गेला. कोणी मारलं? रामरायांनी मारलं. आणि रामरायांनी मारल्यानंतर ही कुंभकर्णाची प्रिया त्याच्याजवळ 6 महिने राहिली. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने जागायचा असं म्हणतात.
वर्णांतरे वर्णांत 6 महिने झोपायचा ओरायचा. मग त्याला उठवायला नगारे ढोल अंक तंक मग तो उठायचा. असा गाढ झोपायचा 6 महिने. आणि म्हणून कवीने वर्णन केलं. टिपेटली तुम्ही म्हणाला ना टिपेट म्हणत त्याला कुंभकर्णाची देवली कुंभकर्णाची प्रिया झोप होती. कुंभकर्णाची प्रिया झोप कुंभकर्णाची प्रिया झोप होती. रामचंद्र मारले त्यास हाती हो. रामचंद्र मारले त्यास हाती. कुंभकर्णाची प्रिया झोप होती. रामचंद्र मारले त्यास हाती. कुंभकर्णाची प्रिया झोप होती. कुंभकर्णाला मारलं रामचंद्रे मारिले त्यास हाती. त्यामुळे मी वैधव्य पाहून या कथा कीर्तन ये नित्य ऐकण्याला. कुंभकर्ण मेल्यामुळं मग ती एकटी झाली ना. मग ती रामाकडे आली. रामाकडे तक्रार केली. रामा माझ्या पतीला कुंभकर्णाला तू मारलंस ठार मारलंस ना. तो बरा होता ना. मी त्याच्याजवळ 6 महिने असायची. तो 6 महिने आम्ही अखंड मी त्याच्याजवळ तो निगरे बसायचा. झोप त्याची प्रिय. मग 6 महिने झोपणारा माणूस या जगात कोणी नाही. 12 तास झोपायचे. आता 12 तास लोक झोपत नाही. रात्री 12च्या पुढे झोपतात नाही. सूर्यवंशी सूर्य उगवल्यावर कधी उठतात नाही का. तेव्हा 12 तास हल्ली कोण झोपत नाही. सगळं काळ आणि दिनचर्या बदलली आहे. रामा मी जाऊ कुठे. माझा वेळ घालवू कसा. कुंभकर्ण बरा होता. माझा वेळ जात होता. टाइमपास होत होता. आता मी जाऊ कुठे माझा वेळ घालवायला. म्हणजे बाईको त्याच्यात आहे पंढरीनाथ महाराज. म्हणजे बाई ग तू असं कर. अनेक माध्यम आहे वेळ घालवायला टाइमपास करायला. सिनेमा आहे तमाशा आहे नाटक आहे अनेक गोष्टी टाइमपास करायला जाता येतं वेळ घालवायला. पण तिकडे काही जाऊ नको. लोक काय म्हणतील ग. तिकडे काही जाऊ नको. जाऊ कुठे. इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको. रामा जाऊ कुठे. वेळ घालवू कुठे. त्या रामराय म्हणाले बाई ग कथेला जात जा कीर्तनाला जात जा. तिथे बरं आहे भरपूर लोक असतात. ती म्हणाली हे बरं आहे नाही का. रामा आज्ञा प्रमाण प्रमाकरण आज्ञा. तेव्हा मी रोज कीर्तनाला जात जाईल. आता कुठे कीर्तन भरपूर असतात. आपल्या मठात असतात. तिकडे महिना असतात. तिकडे जायला हरकत नाही. जिथे महिने असतात तिथे काही ठिकाणी आठवड्याचे कीर्तन अजून काय. म्हणले रामा ठीक आहे. नमस्कार केला तेव्हापासून ती कीर्तनाला यायला लागली. रामरायानं सांगितलं म्हण ती जेव्हा येते ना ती समोरून येत नाही. बुवाच्या पाठून येते. ही झोप ती येते बुवाच्या पाठून.
वाकून बघते जाऊ कुठे कुणाजवळ जाऊ आधी टेक्निक आहे आधी कुणाजवळ जाऊ कोण आपल्या याच्यात येऊ शकतो साठी आणि वाकून बघते कुणाकडे बघते खांबाला कोण कोण टेकून बसलाय भिंतीला कोण कोण टेकून बसला आधी ती पाहते कोणाजवळ जाते आधी खांबाला जे जे टेकलेत ना भिंतीला जे जे टेकून बसलेत ना त्यांच्याकडे आधी जाते आणि मग काय बोलायचं काम नाही कीर्तन आवाही जर झोप आली म्हणजे काय अवघड नाही का आणि म्हणून समजा आली अदा करायची लपून येते ना ती काही आली कळत नाही आम्हाला कळते एखादा श्रोता अगदी असा आठवण राहायला लागला की समजायचं आली दिसते तिकडे मग तेव्हा गजर करावा लागतो पंढरीनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ. मग ती आलेली झोप जावे म्हणून कीर्तनांच्या धावा पाहिजे नाही का दोन हेतू सांगितले पहिला हेतू मुखाला भगवत नामाची सवय लागावी आणि दुसरा हेतू कीर्तनात येणारी झोप जावी म्हणून कीर्तनात गजर झाला पाहिजे तेव्हा सांगणे न लगे तसा इथं गजर करतात श्रोता सगळा कीर्तनाचा आहे फक्त कीर्तनाचा नाही जाणकार श्रोता आहे गोवाला आल्या आल्या नखापासून पायाच्या तर डोक्याच्या शेंडीपर्यंत बुवा बोलतो कसा हलतो कसा चालतो कसा चुकतो नेमका कुठे त्याला धरायचं कैची श्रोते असतात ना कीर्तनामध्ये श्रोते कसे असतात किती प्रकारचे श्रोते म्हणजे झोपणारे श्रोते श्रवण करणारे सरोटे म्हणजे चिमटीत पकडणारे चुकतो बुवा कुठे नेमका पण पकडायचं बुवा रे असं कुठे ते तसं होतं प्रकार बाकी चांगलं काय झालं ते सांगणार नाही वा हे छान वाटलं ते नाही तुम्ही इथे चुकला तेवढ्यासाठीच नेमके काही श्रोते येतात पण इथं असं काही झालं नाही आले दिवसापासून मला कोणी पण विचारायला माझी काही चौकशी केली पण चुका नाही काढल्या असो पंढरीनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ. तेव्हा तात्पर्य फक्त ध्यानात घ्यायचं की नामाचं महात्म्य मुद्दाम सांगितलं कालचाही विषय होता बीज वाढवावे नामस्मरण समर्थ रामदास स्वामी शेवटच्या श्वासापर्यंत अखंड नाम घेतलं शेवटच्या क्षणाच्या श्वासापर्यंत आणि म्हणून प्रभू रामरायाने दर्शन ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्काराच्या सद्गुरुब्रह्मचैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ. अखंड नाम श्वासा गणिगणा आजही अनुभूती येते गोंदवल्यात जर तुम्ही गेलात ना महाराज आज आहे ह्याची प्रचिती अनुभूती येते. आम्ही अनेकदा जातो कीर्तन असतातच आमची 15 दिवस दरवर्षी 15 दिवस असतात आता कोरोना पण नाही येत सध्या पण दरवर्षी ठरलेले कीर्तन आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन अनुभूती घ्या. सकाळी पहाटे जो काकडा सुरू होतो तर संध्याकाळी शेजारची पर्यंतचा कार्यक्रम अटेंड करा. काय आनंद त्या ठिकाणी इथून बाहेर पडावंसं वाटत नाही. गडावरती जा सज्जन गडावरती काय आनंद प्रातः काळापासून तर संध्याकाळच्या शेजारची पर्यंत जे एक नित्यक्रम आहे पहा प्रसन्न वाटतं गेल्यानंतर नाही का कारण त्या ठिकाणी ते सत्पुरुष त्यांची साधना आणि उपासना त्यांचं सामर्थ्य त्या ठिकाणी आजही आहे त्याची अनुभूती येते. कारण नामाचं महात्म्य त्या ठिकाणी नामाचं महात्म्य आहे नामस्मरण आणि म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले ते जर विठ्ठलाचे भक्त असले जगद्गुरू तुकाराम महाराज विठ्ठलाचे भक्त होते परमभक्त आणि मग भगवंत ज्या कार्यासाठी अवतरतो तेच आपण केलं पाहिजे हे जर कारण होतं तरी सुद्धा महाराजांनी बीजं धर्मद्रुमस्य प्रबोध भवतां भूतये राम नाम सांगितलं. धर्मवृक्षात बीज राम नाम राम नामाचं महात्म्य पटवून सांगितलं. शेवटी नाम सगळं एकच आहे कोणतंही नाम घ्या सगळे एकच आहे फक्त पद्धतीत निर्णय जरी असल्या तरी हेतू एकच आहे आणि शेवटी एकाच ठिकाणी केशवं प्रतिगच्छति नाही का
माध्यम वेगळे वेगळे. आणि म्हणून वेद वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची सारिला, विठोबाशी शरण जावे आणि निजनिष्ठे नाम घ्यावे. काय म्हणाले महाराज? वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची सारिला. सार अनंत गोष्टींमधून सार एवढा सार. कोणता सार? निजनिष्ठे नाम घ्यावे. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची सारिला. आणि शेवटी सार काय? तर निजनिष्ठे नाम घ्यावे. जेही दैवत तुम्हाला आवडतं, जेही दैवत तुम्हाला विठोबा आवडतो, विठोबाचं नाम घ्या. राम आवडतो, रामाचं नाम घ्या. हनुमंत आवडतो, हनुमंताचं घ्या. जगदंबा आवडते, जगदंबेची. पण एक तत्व नाम दृढ धरी मना हरीशी, करुणा येईल तुझी, धर सोड करू नका. नाही तर हा देव पावत नाही म्हणून त्याच्याकडे, तो पावत नाही म्हणून ह्याच्याकडे, असं त्यांचं का? शेवटी सगळे देव एकच आहे. कोणत्याही देवाला धरा, निजनिष्ठे नाम घ्यावे. जेही दैवत आवडतं त्या दैवताशी एक निष्ठ राहून उपासना साधना करा, ती पूर्णत्वाला जाईल. नाहीतर एक ना धड भाराभर घ्या असं होईल, नाही का? असं होऊ नये म्हणून पंढरीनाथ महाराज की जय, जय रघुवीर समर्थ. आणि म्हणून नामाचं महात्म्य सर्व संतांनी सांगितलं. जे तुकाराम महाराजांनी सांगितलं, बीज वाढवावे नाम धर्म रूपी वृक्षाचं बीज राम नाम आहे. आणि म्हणून जगदुख गोप्पा म्हणाले, आम्ही आमच्या जन्मने आलो ध्येय धर्माचे पालन करणे, पाखंड खंडण हे जेव्हा करणे काम हे ठरवू. त्याला कारण, पहिलं कारण हे परमनिष्ठ पांडुरंगाचे भक्त असल्यामुळे भगवंताचंच कार्य आपण केलं पाहिजे, हे पहिलं कारण परवा सांगून झालं. आणि अभंगाचा अर्थ आपण पाहत होतो. अभंगाचा अर्थ, पहिल्या चरणाचा अर्थ काल सांगितला, दुसऱ्याही चरणाचा अर्थ सांगितला, बीज वाढवावे नाम. आणि तिसरं चरण, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाणचे, तीक्ष्ण उत्तरांचे बाण घेऊन पाखंडमताच्या लोकांचं खंडन करणे हे जेव्हा करणे काम. आणि चौथं चरण आहे, नाही भीड भाड तुका म्हणे सारा. आमचं कार्य करत असताना कुणाची मानव बाळगता, हा लहान आहे, मोठा आहे, मंत्री आहे, संत्री आहे, तंत्री आहे, काय आम्हाला घेणे नाही, देणे नाही. आम्ही जे कार्य स्वीकारलं आहे ते प्रामाणिकपणे कुणाची पर्वा न करता, कुणाची तमा न बाळगता, नाही भीडभाड न बाळगता, तुका म्हणे साना आमचं हे कार्य करू. हेच पूर्वरंगपदामध्ये तुकाराम महाराज सांगताय. चरित्र आज दुसरं लावतोय. आपल्याला कालचं चरित्र समजतं. चरित्र भरपूर आहे, मोठं आहे, 2-3 दिवस पुरवायचं आहे, म्हणजे पुरे. तेव्हा पूर्वरंगी काटुकता घेऊया. दुसरं कारण आहे आणि तिसरं कारण आहे, ते 2 कारण आहेत, ते उद्याच्या टेपला.